बघा आज 13 जुलै 2021 म्हणजे आपल्या सेतू अभ्यासाचा 13वा दिवस. आज आपल्याला आता आजच्या 13व्या दिवशी आपल्या इयत्ता 7वीचा जो सेतूचा अभ्यास आहे, सेतू अभ्यास त्याच्याविषयीची माहिती आपल्याला पाहायची. बघा तर बघा ह्याच्यामध्ये आपल्या सेतू अभ्यासामध्ये काय सांगितलेलं आहे आज. तर बघा सेतू अभ्यासाचा हा 13वा दिवस. यामध्ये आजचं जे मराठी विषयाचं जे आहे, जो क्षेत्र आहे ते आहे लेखन. आपण आतापर्यंत वाचन, भाषण हे बघितलं. आज आपल्याला बघायचं लेखन. तर या लेखनामध्ये क्षेत्रामध्ये तुम्हाला कोणतं कौशल्य प्राप्त होणार आहे, तर अनुभव लेखन. म्हणजे अनुभवातून आलेलं तुम्हाला जे अनुभव आले त्याचं लेखन कसं करावं याविषयीची माहिती आपल्याला बघायची आहे. तर बघा त्यानंतर याच्यातून आपल्याला अध्ययन निष्पत्ती काय साध्य होणार आहे, तर वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या उद्दिष्टानुसार लिहिताना शब्द आणि शब्दसमूह, वाक्य व वाक्यप्रचार आणि म्हणी यांचा योग्य वापर करतात. आता कोणता शब्दसमूह कोणत्या ठिकाणी वापरायचा, त्यानंतर कोणतं आणि वाक्य आणि वाक्यप्रचार कोणत्या ठिकाणी वापरायचा, त्यानंतर म्हणी कोणत्या ठिकाणी योग्य ठिकाणी वापरायच्या. ज्यावेळी एखादा निबंध हो, काही अनुभव लेखन हो किंवा कल्पना विस्तार करायचा असेल तर त्या ठिकाणी कोणत्या ठिकाणी ते वापरायचं याचं सुद्धा आपल्याला भान राहिलं पाहिजे, आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे. तर त्याची सुद्धा माहिती या आपल्या या आजच्या अभ्यासातून, सेतू अभ्यासातून होणार आहे. तर काय जाणून घ्यायचंय बघा आपल्याला. हे तुम्हाला एक चित्र दिसतंय बघा. तर आता बघा या चित्राचं निरीक्षण तुम्हाला करायचंय बा. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे निरीक्षण करायला सांगावे आणि आपल्या परिसरातील दररोजच्या जीवनात आपणास कोणकोणत्या म्हणी, वाक्प्रचार अनुभवायला मिळतात त्याची यादी तयार करायला सांगायची. म्हणजे आपल्या आसपासच्या परिसरामध्येच असतं बघा. त्याच्याहून आपल्याला आता हे चित्र कशाचं दिसतंय मला तुम्ही सांगायचं. हे कोणत्या झाडाचं पान असावं एकाएकाला मी विचारतो. पहिले सुगंध, तुझं माईक चालू कर. सुगंध, हे कशाच चित्र वाटतं, कोणत्या झाडाची पानं वाटतात हे तुम्हाला? कोणत्या झाडाची पानं वाटतात हे? सरकीचे का? हा, सरकीचे नाहीये. सरकीचे वाटतात का? बघा बरं, विचार करा. कोणत्या? बघा एका ठिकाणी 3 पानं दिसायला लागली. ती आपल्याला त्याच्याहून म्हणी सुद्धा झालेल्या आहेत. या चित्रापासून एखाद्या याच्यापासून म्हणी सुद्धा तयार झाल्या. कशाच चित्र वाटतं तुम्हाला हे? आता सापडलं तर ठीक आहे, नाही तर तुम्ही आज दिवसभर विचार करायचा आणि उद्याच्या तासामध्ये मला त्याचं उत्तर सांगायचं की हे चित्र कोणत्या झाडाच्या पानाचं आहे. हा, सांगता येईल का? कोण सांग? हा तू सांग नरहरी सांग. हा, पळसाचं पाणी, पळसाची पानं आहेत, बरोबर. मग त्याच्यावर म्हण काय तयार झालेली बघ, सांग बरं मला. बरोबर सांगितलं तू. पळसाला नाही, त्याच्यावर म्हण तयार झालेली आहे. ते बरोबर एक तू उत्तर. त्याच्यावर म्हण तयार झालेली आहे. आपल्या मराठीमध्ये म्हण आहे बघा, म्हणी. पळसाला पानं काय म्हणतात? पळसाला पानं 3 आहे की नाही. अशी म्हण याच्यापासून तयार झालेली आहे. अशा अनेक तुम्हाला म्हणी आपल्याला आजूबाजूला दिसतात बघा. मला सांगता येईल का तुम्हाला असे जे आपल्या आजूबाजूच्या परिसरातल्या याच्याहून म्हणी तयार झालेल्या आहेत आपोआप? सांगता येतील का? असं काही गोष्टीवरून, काही अनुभवातून अशा म्हणी तयार झाल्यात बघा. की जसं आता हे पळसाला पानं 3 आहे की नाही, याच्याहून म्हण तयार झालेली आहे आपल्या अनुभवातून, आहे की नाही. जसं जर एखादं पाणी जर असेल उथळ, याच्यावर पाणी जर वाहत असेल तर आपण म्हणतो उथळ पाण्याला खळखळाट फार, आहे की नाही. पाणी जर उथळ असेल तर आपण काय म्हणतो त्याला? उथळ पाण्यावर. त्याच्यापासून म्हण काय तयार झाली? उथळ पाण्याला खळखळाट फार, आहे की नाही. अशा कोणत्या अजून म्हणी सांगता येतील तुम्हाला? एखादा मोठा माणूस असेल तर तो काय, आपण काय म्हणतो? बळी तो कानपिळी, म्हणजे ज्याच्याकडे शक्ती असेल, आहे की नाही. पुन्हा नंतर आपण म्हणतो शक्तीपेक्षा युक्ती मोठी, आहे की नाही. अजून काय म्हणतो? गाढवाला गुळाची चव काय, आहे की नाही. अशी म्हण तयार झाली की नाही. आपल्या आजूबाजूच्या परिसरात आपल्या आई वडील कोणी नेहमी असे म्हणत असतात बघा. असे वाक्य किंवा म्हणी कोणते म्हणी आहेत अशा? तुम्हाला अजून एखादी म्हण सांगता येईल?
सुगंध सांगता येईल का? जसं आता नरहरीने सांगितलं बरोबर, पळसाला पानं 3 आहे की नाही, पानावर निसर्गावरून म्हण तयार झाली. अजून मी पण तुम्हाला उदाहरणं सांगितली. तसे अजून एखादे म्हणी कोणते सांगता येतील की जे आजूबाजूच्या तुमच्या परिसरामध्ये, ज्या परिसरातल्या हॅलो? गोष्टीवरून तुम्हाला हा हा कोण कोण बोलताय? हा, दिसून नाही लागला. आता दिसतं का? मी अजून पुढे काही केलंच नाही. हा, अजून पुढे चित्र हे केलंच नाही. आता पुन्हा एकदा बघा, एक मिनिट. मी काय करतो, पुन्हा माझी स्क्रीन शेअर करतो. थांबा. आता दिसतं का सांगा पुन्हा, एक मिनिट. हा, आता दिसतं का? दिसतं का आता? दिसतं ना आता? हो. दिसतं का? हा, आता याच्यावरून तुम्ही पळसाला पानं 3 अशी म्हण सांगितली. असे तुम्ही काय करायच्या, आता मी तुम्हाला 2-3 म्हणी पण सांगितल्या. आता अशा प्रकारच्या म्हणी तुम्ही काय करायच्या, कमीत कमी 5 आणि जास्तीत जास्त 10 म्हणी. तुम्हाला नसतील आठवत तर आपल्या आई वडिलांना विचारा. आजूबाजूच्या परिसरातल्या झाडापासून किंवा काही एखाद्या गोष्टीपासून अशा म्हणी तयार झालेल्या त्या म्हणी आम्हाला सांगा म्हणायचं. आणि त्या म्हणी आपल्या वहीमध्ये लिहायच्या. या वही, आपली सेतूची वही वेगळी करायची बरं का, ती तपासायला आणायची उद्या. आणि त्या म्हणी ज्या आहेत त्या आपल्या याच्यात लिहायच्या आणि मला फोटो सुद्धा पाठवायचा याच्यात, आपल्या याच्यात ग्रुपवर. आता याच्यातून बघा, त्यानंतर असे त्यांनी काय सांगितलं, याची यादी तयार करायला सांगावी. आणि हे तसेच चित्र मुलांचे अनुभव आणि विश्वाशी निगडीत चित्र असावे. तुम्ही काय करायचं, चित्र भेटलं तर चित्र पहा. चित्रापासून तुम्हाला म्हणी, चित्र चिटकवायचं आणि त्याच्या खाली म्हण लिहायची त्याची. नाही सापडलं चित्र तर कमीत कमी म्हणी तरी तुम्ही लिहायच्या पहा. आता याच्यापासून तुम्ही काय सक्षम बनणार आहे बघा. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्यांनी लिहिलेल्या यादीवर प्रश्न विचारून विद्यार्थ्यांना बोलते करावे. जसे आता इथं म्हण दिली, नाचता येईना अंगण वाकडे. म्हणजे काय, तुम्हाला काय सांगता येईल? तुम्हाला नाचता येत नाही म्हणून तुम्ही कशाला नाव ठेवता की अंगण कसं आहे, वाकडं आहे म्हणतात, आहे की नाही? म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट येत नसेल तर तुम्ही आधीच काय म्हणता की त्या गोष्टीमधलं काय करतात, दोष सांगतात. पण तुम्हालाच ती गोष्ट येत नाही हे तुम्ही सांगता का? तर नाही. त्यामुळे ही म्हण तयार झाली, नाचता येईना अंगण वाकडे. ही म्हण कशी तयार झाली असेल असे प्रश्न विचारून प्रवृत्त करावे. मी तुम्हाला सांगितलं. म्हणजे एखाद्याला जर काही सुचतच नसेल तर तो काय म्हणतो, मला येत नाही बाबा, जाऊ दे बाबा, हे काहीतरी याच्यातच प्रॉब्लेम असेल, या मोबाईलच काहीतरी बिघडलेला असेल, आहे की नाही? म्हणजे ऐकू जरी येत असेल, आपल्याला जर प्रश्न विचारत असेल तर मग आपण म्हणतो सर रेंजच नाही. कधी कधी म्हणतो तुम्ही दिसतच नाही. मग असं होऊ शकतं जर उत्तरच येत नसेल तर. तसं करायचं नाही. म्हणून म्हटलेलं याच्यापासून अशा म्हणी तयार झालेल्या, नाचता येईना अंगण वाकडे. आता बघा, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या मित्राला त्यांनी केलेल्या यादीतील कोणतीही 3 म्हणी आणि वाक्प्रचाराचा अर्थ सांगायला लावावा. आता तुम्ही जे उद्या म्हणी लिहून आणणार आहे की नाही, त्या म्हणी काय करायच्या, तुम्ही एक जण वाचणार, समजा सुगंध वाचणार आणि दुसऱ्याने त्याचा अर्थ सांगायचा म्हणीचा. हे लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर बघा पुढे, आता चला सराव करूया. आता तुम्हाला सराव करायचा तर काय करायचं, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आपल्या पाठ्यपुस्तकात दिलेले वाक्प्रचार, म्हणी, आकार विल्ले म्हणजे वर्णमालेच्या क्रमानुसार लिहिण्यास सांगावे. म्हणजे आई जशी वर्णमाला आहे त्याच्यानुसार तुम्ही काय करायचं, तुमच्या पाठ्यपुस्तकामधून काय करायचं, काही वाक्यप्रचार असतात. आता वाक्प्रचार म्हणजे काय, तोंडचे पाणी पळणे अशासारखे समजा. त्याच्यानंतर निश्चय करणे, संकल्प करणे अशासारखे. त्याच्यानंतर म्हणी आता तुम्हाला सांगितलं, नाचता येईना अंगण वाकडे सारखे, आहे की नाही, बळीतो कानपिळी, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, आहे की नाही, पळसाला पाणी 3 अशासारखे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे, तुम्हाला जितके हेच सांगावे हेच लिहावे असं नाही, तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही लिहायचे. आणि ते आकार विल्ल्यानुसार म्हणजे काय, वर्णमालामध्ये जे आपले मूळाक्षर आहेत, वर्णमाला आहे त्याच्यानुसार लिहायची. म्हणजे पहिलं अक्षर कोणता येईल, अ पासून सुरू होणारी म्हण लिहायची, नंतर आ पासून सुरू होणारी म्हण लिहायची. अ पासून असल, आ पासून नसल तर ई पासूनची लिहा. आता उदाहरणार्थ एखादी ल पासून आहे, लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण, या अशी म्हण लिहिली तर मग दुसऱ्या गटातल्या एखाद्या सांगावं लागेल या म्हणीचा अर्थ काय. तर समजा काय, लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण म्हणजे काय, लोकांना सांगायचं सगळं ज्ञान आणि स्वतः काय कोरडे पाषाण म्हणजे स्वतःला काहीच यायचं नाही, आहे की नाही. अशी अर्थ तुम्हाला सांगता आला पाहिजे. असे तुम्ही 10 म्हणी लिहायचे आहे. आणि नंतर उद्या काय करणार आहे,
समजा सुगंधनं 10 म्हणी वाचून दाखवल्या तर काय करायचं, नरहरीनं त्या म्हणीचा अर्थ सांगायचा. नरहरीने जे 10 लिहिल्या त्याचा अर्थ कोणी सांगायचा, सुगंधनं सांगायचा. असं आपल्याला घ्यायचंय उद्या. त्याच्यानंतर बघा, कल्पक होऊ द्या, पण त्यासाठी तुम्ही त्या 10 म्हणी लिहिणं भाग आहे. कमीत कमी 10, नाहीच लिहिता आल्या तर 5 लिहा. कोणाला विचारा, तुमच्या घरातल्या तुमच्या वडिलांना विचारा, आईंना विचारा, बहिणीला विचारा. तुम्हाला जर स्वतःहून येत असतील तर स्वतः लिहा. त्याच्यानंतर बघा, कल्पक होऊ द्या. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना काना मागून आली तिखट झाली. म्हणजे बघा, एखाद्या विद्यार्थी समजा, आता तुमच्या शाळेतला विद्यार्थी समजा, म्हणजे तुम्ही पहिलीपासून 7वी पर्यंत शिकत आलेले सोबत सोबत सगळे विद्यार्थी, पण एखादा दुसऱ्या गावातून विद्यार्थी आला, समजा तो 7वीला डायरेक्टच आला, तिकडच्या शाळेतून शिकून त्या शाळेत एखाद्या 7वा वर्ग नसल आणि तो तुमच्या शाळेत आला, तर तुम्ही लगेच काय म्हणता, हा तू तर यावर्षी आला रे, आम्ही 7 वर्षापासून पाहतो. म्हणजे याचा अर्थ सांगणारी म्हण कोणती आहे, काना मागून आली आणि तिखट झाली, आहे की नाही. म्हणजे हे वाक्य जर तुम्ही ऐकलं तर त्याचा अर्थ सुद्धा तुम्हाला कळला पाहिजे आणि तसा संवाद तुम्हाला लिहिता आला पाहिजे. संवाद लिहिले तर फारच छान. आणि अशा जर म्हणीचा, वाक्प्रचारांचा जर तुम्ही वापर निबंधामध्ये याच्यामध्ये जर केला तर तुमचा निबंध सुद्धा कसा होतो, किंवा तुमचं जे एखादं कल्पना विस्तार हो, कोणती गोष्ट हो, ही सुद्धा चांगली वाटते. यासाठी तुम्ही अजून काय वाचू शकता, वेगवेगळ्या गोष्टीची पुस्तकं वाचा, बाल साहित्य वाचा, त्याच्यानंतर इयत्ता 6वीचं मराठीचं पाठ्यपुस्तक वाचा. आता तुम्ही म्हणसान सर 6वीचं कसं वाचायचं, कारण की आपला अभ्यासच सेतू अभ्यासाचा जो आहे तो 6वीच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे. म्हणजे 7वीला जोडलेला हा पुलासारखा भाग आहे. पूल कसा असतो, 2 ठिकाण नदीवर पूल कशामुळे बांधलेला असतो, एका गावातील माणसं दुसऱ्या गावाला सहजपणे जाता यावी. मग त्यामुळेच आपल्या यांनी काय केलेलं आहे, शिक्षण विभागानं, आता तुम्ही जरी 7वीला गेलेले असले, 6वीच्या वर्षी तुम्हाला काय काय अभ्यास होता तो सुद्धा तुम्हाला येणं भाग आहे. त्याच्यामुळे 45 दिवसाचा हा अभ्यास दिलेला आहे. 2 दिवसानंतर आपली परीक्षा सुद्धा होणार आहे, कारण की 15 दिवसानंतर आपली पहिली चाचणी, दुसऱ्या 30 दिवसानंतर म्हणजे पहिल्या 30 दिवसानंतर दुसरी, आणि शेवटी पुन्हा 45व्या दिवशी शेवटची तिसरी चाचणी होणार आहे. आता बघा, त्यानंतर वर्तमानपत्र, कात्रणे अथवा प्रोजेक्टरवर दाखवण्यासाठी सॉफ्ट कॉपी. आपण आपल्या प्रोजेक्टरवर सुद्धा शाळेमध्ये वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या कार्टून मध्ये आपण पाहत असतो. तर बघा, अधिक सरावासाठी तुम्ही काय करू शकता, मागच्या वर्षीची जी ऑनलाईन टेस्ट आहे मराठी विषयाच्या, त्याला क्लिक करायचं. इथं जे निळ्या अक्षरात दिसतं त्याला जर तुम्ही तुमच्या पीडीएफ मध्ये क्लिक केलं तर तुम्हाला ती परीक्षा सोडवता येणार आहे. बघा, ह्या सगळ्या पूर्ण विषयाची परीक्षा आहेत, तर तुम्ही त्या सोडवायच्या आहेत. त्याच्यानंतर बघा, आता याच्यात काही अडचण आहे का मराठी विषयाच्या याच्यामध्ये, तुम्हाला कळलं का तुम्हाला. सुगंध, तुझं माईक चालू कर. सुगंध, हा, आता याच्यावर मराठी, आता मराठीचा अभ्यास कळाला का. काय करायचं आपल्याला आता आज, कमीत कमी 10 म्हणी लिहायच्या आणि त्या कशानुसार लिहायच्या, आपल्या पहिले म्हणी लिहून घ्या वाटल्यास तर तुम्हाला जशा येतात तशा, आणि नंतर त्याला कशानुसार लावायचा, क्रम कसा लावायचा, आकार विल्ल्यानुसार. म्हणजे काय, वर्णमालेनुसार. अ पासून सुरू होणारी, नंतर आ पासून सुरू होणारी, ई पासून सुरू होणारी, मग हे झाल्यानंतर मग क पासून असणारी समजा असेल तर एखाद्या वेळेस, त्याच्यानुसार क्रमानं तुम्हाला त्या म्हणी लिहायच्या. पहिले म्हणी लिहून घ्या, नंतर त्याला क्रम लावा, असंही करता येईल. हा, चालेल. कळलं का ना हरी. हा, आता माईक बंद करा, माईक बंद करा, म्हणजे तुम्हाला आवाज क्लिअर आहे, क्लिअर आवाज आहे, ऐकू येईल. माईक बंद करा. हा, माईक बंद करा. आता बघा आता दुसरा विषय आपला सेतू अभ्यासक्रमामधला, ब्रिज कोर्स मधला इंग्लिश विषयाचा. आता स्टँडर्ड 7 ऍक्टिव्हिटी 13, ती 13 नंबरची ऍक्टिव्हिटी आजची आहे आपली. आपला सब्जेक्ट काय आहे, इंग्लिश सब्जेक्ट आहे ब्रिज कोर्स मधला. आता जशी अध्ययन निष्पत्ती मराठीमध्ये असते तसे इंग्रजीमध्ये आपल्याला लर्निंग आउटकम्स म्हणजे काय, शिकल्यानंतर तुम्हाला काय आल्या पाहिजे, शिक्षण हे जे अध्ययन निष्पत्ती काय झाली पाहिजे याच्याविषयीची माहिती इथं अपेक्षित केलेली आहे. तर बघा, याच्यातून काय मागे आपण बघितलं की त्या विद्यार्थ्याला काय करता आले पाहिजे, वाक्य तयार करता आले पाहिजे, प्रश्न तयार करता आले पाहिजे, WH पासून करता आले पाहिजे, व्हर्बल पासून तयार करता आले पाहिजे, डू डस पासून तयार करता आले पाहिजे. तसेच नंतर काल मी तुम्हाला एक तक्ता दिला होता, त्या तक्त्यापासून वाक्य तयार करायला सांगितले तुम्हाला. केले असतील असं मला वाटतं, नसन केले तर ते आज करा, आणि आजच्या आज, कालचा अभ्यास आजच्या आज टाकला गेला पाहिजे. आणि आजचा अभ्यास कमीत कमी सकाळी आपला
पिरियड चालू होण्याच्या अगोदरपर्यंत टाकली गेला पाहिजे अभ्यास. बघा त्यानंतर बघा याच्यात काय आपल्याला अपेक्षा आहे, आस्क पोलाइट क्वेश्चन्स टू सीक इन्फॉर्मेशन. म्हणजे तुम्ही असे काही प्रश्न नम्रते पूर्ण असणारे जे प्रश्न आहेत ते विचारायचे. त्याच्यानंतर रिस्पॉन्ड टू क्वेश्चन्स अँड इन्स्ट्रक्शन अप्रोप्रिएटली अँड पोलाइटली. जर प्रश्न नम्रपणे प्रश्न विचारत असताना आपल्याला, तर त्याचं नम्रपणेच त्याचं उत्तर सुद्धा आपल्याला देता आलं पाहिजे. पोलाइटली म्हणजे नम्रपणे, आणि अप्रोप्रिएटली म्हणजे काय, परिपूर्णपणे योग्य उत्तर देता आलं पाहिजे. आता त्याच्यानंतर बघा इन्स्ट्रक्शन फॉर द टीचर. आता आम्हाला काही सूचना आहे पॅरेंट्स साठी पण आहे, तुमच्या पालकांना. एक तर काय करायचं, प्ले द व्हिडिओ ऑफ द स्टोरी, ग्रँडपा टेल्स अ स्टोरी, ऑर रीड इनॅक्ट द स्टोरी विथ द व्हॉइस मॉड्युलेशन. म्हणजे काय, तुम्ही ग्रँडपा टेल्स अ स्टोरी हे जे 6th स्टँडर्ड मधली जी स्टोरी आहे ती तुम्ही तुमचा दीक्षा ऍप मध्ये तुम्ही ती बघू शकता. नंतर बघा त्याच्याहून तुम्हाला काय करायचंय, आस्क द लर्नर टू लिसन केअरफुली अँड नोट डाऊन द सेंटेन्स बिगिनिंग विथ कॅन, कुड, विल. आता तुम्ही काय करायचं, ते बघायचं आणि कॅन पासून सुरू होणारा कोणता प्रश्न आहे किंवा वाक्य आहे ते लिहून काढायचं. कुड पासून सुरू होणारं कोणतं वाक्य आहे, प्रश्न आहे ते लिहून काढायचे. समजल ना तुम्हाला, ज्या प्रश्नाची सुरुवात कॅन पासून किंवा वाक्याची सुरुवात कॅन पासून, कुड पासून आणि विल पासून झाली ते वाक्य तुम्ही लिहायचे आणि वाचायचे. त्याच्यानंतर तिसरा आहे अपेक्षा त्यांनी सांगितली सूचना, आस्क द लर्नर टू मेक सम रिक्वेस्ट इन क्लास. तुम्ही काही रिक्वेस्ट करायच्या, आपल्या मित्राला करा रिक्वेस्ट किंवा सरांना करा. मग आता रिक्वेस्ट जर करायची असेल तर आपण सुरुवात कोणत्या याच्यापासून करू शकतो, समजा आपल्याला एखाद्याला विनंती करायची, तर विनंती करण्यासाठी शब्द कोणते वापरायचे, कॅन, कुड. कुड म्हणजे कुडचं स्पेलिंग काय, COULD, कुड. कॅन कधी वापरायचं, कुड कधी वापरायचं, विल कधी वापरायचं हे सुद्धा आपल्याला लक्षात आलं पाहिजे. तुम्हाला जर एखाद्याला गाणं म्हण असं म्हणायचं असेल तर इंग्रजीमध्ये त्याला काय म्हणावं लागेल, कॅन यू सिंग अ सॉन्ग. म्हणजे गाणं म्हण असं म्हणायचं असेल तर आपल्याला काय म्हणावं लागेल, कॅन यू सिंग अ सॉन्ग. किंवा आपल्याला खेळासाठी त्याला म्हणायचं, मग तुम्हाला काय म्हणावं लागेल, कॅन यू प्ले विथ मी किंवा कॅन यू प्ले विथ मी अ क्रिकेट. या प्रकारचं तुम्हाला त्याला विनंती करावं लागेल. त्यानंतर हेल्प द लर्नर्स टू डू द ऍक्टिव्हिटी. याच्यासारखे तुम्ही वाक्य तयार करायचे. आता 5 वाक्य तरी तयार करायचे. कॅन पासून सुरू होणारे 5, कुड पासून सुरू होणारे आणि विल पासून. आता कॅन, कुड आणि विल. विल म्हणजे विल कधी वापरायचं, जेव्हा भविष्यामध्ये तुम्हाला काही गोष्ट म्हणायची असेल त्यासाठी विल वापरायचं. कुड कधी वापरायचं, भूतकाळात. आणि कॅन कधी वापरायचं, वर्तमान काळासाठी. हे लक्षात ठेवायचं. बघा आता त्याच्यानंतर इन्स्ट्रक्शन फॉर द स्टुडंट. आता तुम्हाला कळलं का, त्याच्यापासून 5-5 वाक्य तयार करायची तुम्ही. कॅन पासून 5, कुड पासून 5 आणि विल पासून 5 प्रश्न किंवा प्रश्न तयार करायचे. तुम्हाला वाक्यापेक्षा प्रश्न तयार करायचे, क्वेश्चन्स तयार करायचे. इन्स्ट्रक्शन फॉर द स्टुडंट. आता बघा आता तुमच्यासाठी काय सूचना दिलेल्या आहे, लिसन वॉच द व्हिडिओ ऑफ द स्टोरी. कोणती व्हिडिओ बघायची तुम्हाला, स्टोरी कोणती बघायची, तर ही बघायची, ग्रँडपा टेल्स अ स्टोरी. तर बघा त्याच्यानंतर काय करायचं, लिसन केअरफुली अँड नोट डाऊन द सेंटेन्स बिगिनिंग विथ. हा, स्क्रीन दिसत नाही का, स्क्रीन दिसत नाही का सर, पाऊस चालू झाला. बर ठीक आहे, तुम्ही ऑफ केलं चालेल, तुम्हाला रेकॉर्डिंग पहा मग नंतर. चालेल, रेकॉर्डिंग पहा, रेकॉर्डिंग पहा ना नंतर, चालेल. फक्त अभ्यास करा, रेकॉर्डिंग पहा नंतर, चालेल. हो सर. ठीक आहे. आता बघा मी माझं चालूच राहणार आहे, तुम्ही बंद केलं तरी चालेल. ठीक आहे. तर बघा, लिसन वॉच द व्हिडिओ ऑफ द स्टोरी, लिसन केअरफुली अँड नोट डाऊन द सेंटेन्स बिगिनिंग विथ कॅन, कुड, विल फ्रॉम द स्टोरी. बघा, मेक सम रिक्वेस्ट, एक्झाम्पल कॅन यू गिव्ह मी युअर पेन. अशा सारख्या तुम्हाला काय करायची, वाक्य तयार करायची, रिक्वेस्ट करायची. बघा आता त्याच्यानंतर लर्निंग ऍक्टिव्हिटी, रीड द फॉलोइंग वर्ब्स फ्रॉम द बॉक्सेस, आस्क द क्वेश्चन टू 5 ऑफ युअर फ्रेंड्स इन द क्लास अँड फॅमिली मेंबर्स. आता बघा तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला तुमच्या घरातल्या मेंबरला
काय करायची आहे? रिक्वेस्ट करायची. कॅन यू ओपन द डोअर? हॅलो हा हॅलो हा, पाऊस चालू असेल दिसून तर, हा नाही राहिलं. नरहरी, पाऊस, तू काय कर, पाऊस चालू झालेला आहे म्हणे ना. हा, पाऊस चालू झाला ना. हा हा पाऊस, हा हा हा, हा पाऊस चालू झाल्यामुळे दिसत नसल. तू काय कर, बंद केलं चालेल, नंतर रेकॉर्डिंग बघ नंतर. ठीक आहे, रेकॉर्डिंग बघ नंतर, चालेल. हा हा हा, हे कर चालतंय चालतंय, रेकॉर्डिंग बघ नंतर. हा, चालेल. बघा, याच्यानंतर आता इथं लर्निंग ऍक्टिव्हिटी दिलेली आहे बघा. लर्निंग ऍक्टिव्हिटी मध्ये दिलंय, रीड द फॉलोइंग वर्क फ्रॉम द बॉक्सेस. Ask the question to 5 of your friends in the class, family members. Can you open the door? Can you clean the, काय म्हणता येईल आपल्याला, डोअर? Can you close the door? Can you come in my house? अशा सारखे वाक्य तुम्हाला करता येईल. राईट पासून, आन्सर पासून. Can you write to my question? Can you answer my question? You put this book on the table. याच्यासारखे तुम्हाला वाक्य तुम्हाला करता येतील आणि ते वाक्य तुम्ही या टेबल पासून तयार करायची आहे. असा हा सेतू अभ्यासातला अभ्यास आहे. त्याच्यानंतर ऍक्टिव्हिटी पण दिलेली आहे. सॉल्व द ऍक्टिव्हिटी डेमो. कॅन यू राईट द स्टोरी? कुड यू प्लीज आन्सर द क्वेश्चन? लुक ॲट द टेबल गिवन बिलो. मेक ॲज मेनी ॲज पोलाइट रिक्वेस्ट ॲज यू कॅन. आता हे टेबल आहे, तक्ता दिलेला आहे, याच्यापासून तुम्हाला वाक्य करायचे. कॅन आय, बघा, प्रत्येक पहिल्या टेबल मधून काय घ्यायचं? कॅन आय गिव्ह मी अ पेन? म्हणजे प्रत्येक याच्यातून एक वाक्य आणि त्याच्यापासून क्वेश्चन मार्क असणार, म्हणजे प्रश्नार्थी वाक्य तयार करायचं, प्रश्न तयार करायचे. त्याच्यानंतर कुड आय गिव्ह मी अ पेन, अ स्टोरी, असं वेगवेगळे तुम्ही घेऊ शकतात. त्याच्यानंतर बघा, यूज द वर्ब इन द अबाउट ऍक्टिव्हिटी इन नेक्स्ट सेंटेन्स. प्रॅक्टिस द ऍक्टिव्हिटी विथ युअर फ्रेंड्स. अशी वाक्य तुम्हाला तयार करायची. त्याच्यानंतर बेस्ड ऑन द रिस्पॉन्स टू गिव्हन टास्क, मॅच द कॉलम इन कॉलम ए विथ रिक्वेस्ट इन कॉलम बी. म्हणजे याची तुम्हाला काय करायची? जोडी लावायची. आता तुम्हाला एखाद्या वेळेस यू वॉन्ट टू ड्रिंक वॉटर, त्यासाठी तुम्ही रिक्वेस्ट काय करणार? कॅन यू बी याचं उत्तर राहणार. काय राहणार? बी त्याचं काय राहणार? उत्तर राहणार. उदाहरणार्थ बघा, आता यू वॉन्ट टू ड्रिंक, मग काय तुम्ही रिक्वेस्ट करणार? तुम्ही रिक्वेस्ट करणार हे बघा, कॅन यू प्लीज गिव्ह मी वॉटर. नंतर दुसरा आहे, अनुज वॉन्ट टू यूज मोबाईल फोन फॉर हिज फ्रेंड. मग तुम्ही कशी रिक्वेस्ट करणार? विल यू गिव्ह मी युअर मोबाईल फोन प्लीज. तर याची जोडी ही राहील बघा. त्यानंतर तुम्हाला आय नीड एक्झामिन कॅव्हिटी, मग तुम्ही कसं करणार? तुम्ही काय रिक्वेस्ट करणार एक्झामिन कॅव्हिटीसाठी? विल यू ओपन युअर माउथ प्लीज. इथं टीचर नीड्स मोर कॉपीज ऑफ प्रोजेक्ट, याच्यासाठी तुम्ही रिक्वेस्ट कशी करणार? टीचर इथं देणार. कुड यू मेक 6 कॉपीज ऑफ दिस प्रोजेक्ट, असं याची उत्तर राहणार. तर अशा जोड्या तुम्हाला लावता आल्या पाहिजे. आणि ह्या जोड्या तुम्ही काय करायच्या? आपल्या कशा जोड्या लावायच्या? असे हे वाक्य लिहून काढायचे आणि ते आपल्या वहीमध्ये लिहायचे आणि आपल्या व्हॉट्सअपवर पाठवायचे आणि ते लक्षात राहू द्यायचे. कोणत्या वेळेस कोणती रिक्वेस्ट करायची, कोणतं वाक्य असलं तर कोणती रिक्वेस्ट करायची. जसं यू वॉन्ट टू ड्रिंक वॉटर, याच्या वेळेस काय केली आपण रिक्वेस्ट? कॅन यू प्लीज गिव्ह मी अ वॉटर. अनुज वॉन्ट टू यूज मोबाईल, त्यासाठी फोन फॉर ऑफ हिज फ्रेंड, याच्यासाठी काय केली? विल यू गिव्ह मी युअर मोबाईल फोन प्लीज. अशी
त्यानंतर आय नीड एक्झामिन कॅव्हिटी, याच्यासाठी एक्झामिन कॅव्हिटी याच्यासाठी काय रिक्वेस्ट करणार तुम्ही, विल यू ओपन युअर माउथ प्लीज. त्याच्यानंतर टीचर नीड्स मोर कॉपीज, याची रिक्वेस्ट कशी करणार, कुड यू मेक 6 कॉपीज ऑफ दिस प्रोजेक्ट, अशी असं तुम्हाला रिक्वेस्ट करावं लागणार आणि अशा प्रकारचा अभ्यास तुम्हाला करावा लागणार. बघा त्याच्यानंतर बघा दीक्षावर सुद्धा या लिंकवर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला त्याची माहिती मिळणार अजून. त्याच्यानंतर बघा मेक टेक अवे टुडेज लर्न, आज तुम्ही काय शिकलात नेमकं, आय एम एबल टू मेक अ पोलाइट रिक्वेस्ट, तुम्हाला नम्रपणे विनंती करण्यास तुम्ही शिकले, म्हणजे येस तुम्हाला इथं करावं लागणार, काय करावं लागणार, येस. तुम्ही शिकले असणार तर तुम्हाला येत असणार तर तुम्ही येस असे याला खून करायची. आय एम एबल टू फ्रेम अ क्वेश्चन, येस. त्यानंतर आय एम एबल टू रिस्पॉन्ड द क्वेश्चन, येस. म्हणजे तुम्हाला असं खून करावं लागणार आणि हे याची सुद्धा एक ऍक्टिव्हिटी, म्हणजे तुम्हाला किती समजलं हे याच्यातून समजणार आहे. बघा त्याच्यानंतर पुढचा अभ्यास आता आपण बघू. बघा आता गणिताचा अभ्यास आहे आपल्या ब्रिज कोर्स मधला, आजच्या 13 तारखेचा, आजच्या 13वा दिवस आहे आपला सेतू अभ्यासातला. आपण आपलं क्षेत्र आपण बघतोय, संख्यांवरील क्रिया, अपूर्णांकावरील क्रिया. तर बघा त्याच्यामधलं घटकाचं नाव आहे अपूर्णांकावरील क्रिया. त्याच्यामध्ये आता मात्र आपल्याला दशांश अपूर्णांकाची माहिती बघायची आहे. तर याच्यात बघा अध्ययन निष्पत्ती काय आपल्याला साध्य होणार आहे, दैनंदिन जीवनात अपूर्णांकाचा संबंध येणाऱ्या परिस्थितीत साध्या व दशांश अपूर्णांकाचा वापर करतात. म्हणजे बघा दैनंदिन जीवनामध्ये अपूर्णांकाचा संबंध येणाऱ्या परिस्थितीत साध्या व दशांश अपूर्णांकाचा वापर करतात, म्हणजे विद्यार्थ्याला तो वापर करता आला पाहिजे. बघा आता याच्यातून थोडं समजून घ्या. एक हा दशकाच्या 10 पट किंवा एक 10 वेळा घेतल्यावर दशक, तर एक 100 वेळा घेतल्यावर शतक होतं. एक हा दशक 10 वेळा घेतला, दशक 10 वेळा घेतला 100 होतात, आणि एक 10 वेळा घेतल्यावर एक दशक होतो, तर एक 100 वेळा घेतल्यावर एक शतक होतो. याच्या उलट 10 समान भागातील एक भाग म्हणजे काय, 1/10. याला दशांश अपूर्णांकामध्ये आपण कसं लिहिणार, 0.1. तसेच 100 समान भागातील एक भाग म्हणजे काय, 100 समान भागातील एक भाग म्हणजे 1/100 म्हणजेच काय, 0.01. त्याचप्रमाणे 1000 समान भागातील एक भाग म्हणजे काय, तर 0.001. हे दशांश अपूर्णांक आपल्याला दाखवता आले पाहिजे. ज्या अपूर्णांकाचे छेद 10, 100, 1000 याच्या पटीत किंवा 10च्या पटीत असेल तर त्या अपूर्णांकांना काय म्हणायचं, दशांश अपूर्णांक असं म्हणतात. म्हणजे काय, याला वाचताना कसं वाचायचं, 6 दशांश, 2 शतांश, नंतर 27 सहस्रांश असाही म्हणता येतं आपल्याला. बघा पूर्ण संख्येच्या शेवटच्या अंकानंतर दशांश चिन्ह हे दिले जाते, त्यास काय म्हणतात, दशांश चिन्ह असे म्हणतात. आता बघा ही संख्या दिलेली आहे बघा इथं 325.678. ही संख्या पुढील तक्त्यावरून कशी लिहिता येईल आपल्याला. आता जर आपण असं केलं, एक तक्ता तयार जर केला, शतक, दशक, एकक, आणि इकडे पुन्हा दशांश, शतांश आणि सहस्रांश. आता शतक म्हणजे 100, दशक म्हणजे 10, एकक म्हणजे 1, दशांश म्हणजे 1/10 म्हणजे 10 समान भागापैकी एक भाग, शतांश म्हणजे 100 भागापैकी एक समान, 100 समान भागापैकी एक भाग, त्यानंतर 1 सहस्रांश म्हणजे काय, तर 1000 भागापैकी किती, एक. आता इथे एक चूक झालेली बघा, तर इथं काय करायचंय बघा, इथं एक शून्य विसरलेले आहे, म्हणजे 1 सहस्रांश म्हणजे किती, इथं 100 दाखवलेले, परंतु इथं एक अजून शून्य देणं आवश्यक आहे. म्हणजे इथं काय पाहिजे, 1000 पाहिजे. कळलं का, म्हणजे 1000 असं लिहायला पाहिजे होतं बघा इथं. बघा पुन्हा एकदा मी लिहितो, असं 1000 इथं आवश्यक होतं बघा इथं लिहिणं, परंतु इथं सहस्रांशाच्या इथं काय लिहिलंय, 1/100 लिहिलं गेलं. आपण दुरुस्त केली, एक शून्य दिलंय तिथं वाढवलंय,
तर बघा, आपण पुन्हा एकदा याला अंडू करू, म्हणजे पुन्हा आपल्या याच्यावर येऊ. बघा, त्याच्यानंतर बघा, आता इथं 325.678 ही संख्या लिहित असताना कसं करावं लागेल आपल्याला? तर शतक स्थानी किती येणार आहे? 3, दशक स्थानी 2, एकक स्थानी 5 आणि नंतर दशांश स्थानीच्या नंतरचा अंक म्हणजेच 6 दशांश आणि 7 शतांश आणि 8 सहस्रांश असं इथं आपल्याला या तक्त्यामध्ये लिहावं लागेल. तर चला सराव करू. याच्यामध्ये आता तुम्हाला सराव करायचा. बघा, काय सराव करायचा आहे तुम्हाला? बघा, 8 याला वाचन करत असताना जसे 8.5/10 बरोबर 8 अधिक 0.5 म्हणजे 5 ला आपण दशांश पूर्णांकात रूपांतर केलं, त्याचं उत्तर आलं 8.5. त्याच्यानंतर 12.6 दशांश म्हणजेच काय? 12.6. 7/10 आपलं 7/10 म्हणजे 0.7. 1.4/10 म्हणजे 1.4. त्याच्यानंतर 2.7/100 म्हणजेच काय? 2 अधिक 0.07 म्हणजेच काय? तर 2.07 असं तुम्हाला करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर बघा, याच्यासारखा सराव करायचा तुम्हाला 6/100चा 5.13 5.13 शंभरांश 7.5 शंभरांश यांचं सुद्धा तुम्हाला करायचं आणि यांचं सुद्धा खालील पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे दशांश पूर्णांकात तुम्हाला रूपांतर करायचं. हे सुद्धा गणित दिलेले आहे. त्याच्यानंतर पुढील दशांश अपूर्णांक वाचा आणि त्याची स्थानिक किंमत तुम्हाला लिहायची आहे असे. आणि त्याच्यानंतर याचा जर जास्तीचा अभ्यास तुम्हाला करायचा असेल, दीक्षा ऍपची सुद्धा लिंक इथं दिलेली आहे. आता याच्यातून तुम्हाला काय समजलं? दशांश अपूर्णांक म्हणजे काय हे सांगता येऊ लागलेलं आहे. त्याच्यानंतर प्रत्येक दशांश अपूर्णांक व्यवहारी अपूर्णांकात दर्शवता येतो. त्याच्यानंतर दशांश अपूर्णांकाची स्थानिक किंमत काढता येते. अशा प्रकारे आपला गणिताचा अभ्यास होता. त्याच्यानंतर आजचा सेतू अभ्यासक्रमामध्ये विज्ञानामध्ये आपण पाहत आलोय. कालच्या तासिकेमध्ये आपण पोषण आहाराच्या बद्दल माहिती घेतली. आज आपल्याला अन्न पदार्थातील भेसळ याविषयीची माहिती आपल्याला घ्यायची आहे. अन्न पदार्थ विकताना अधिक फायदा करून घेण्यासाठी त्यात एखादा स्वस्त आणि अतिरिक्त आणि कमी दर्जाचा काय केला जातो? पदार्थ मिसळला जातो. त्यालाच काय म्हणतात? अन्नाची भेसळ असे म्हणतात. यात वापरलेले पदार्थ विषारी किंवा आरोग्याला घातक असू शकतात. अन्नाची भेसळ करणे हा कायद्यानं काय आहे? गुन्हा आहे. भेसळयुक्त अन्न खाऊ नये. अन्न पदार्थ आणि त्यात मिळवल्या जाणारे भेसळीचे पदार्थ पुढील प्रमाणे आहेत. जसे दुधामध्ये काय टाकतात? दुधामध्ये पाणी, युरिया, स्टार्च पावडर असते बघा ती. त्यानंतर लाल तिखटामध्ये विटाची भुकटी, लाल भोपळ्याची भुकटी हे टाकली जाते. त्यानंतर काळी मिरीमध्ये भेसळ करण्यासाठी पपईचे बिया टाकतात. धने पावडर मध्ये लाकडाचा भुसा टाकतात. त्यानंतर शेंगदाण्यामध्ये लालसर गारगोट्या, खडे हे टाकतात. त्यानंतर तांदळामध्ये बारीक पांढरे खडे टाकतात. त्याच्यामुळे अशा प्रकारची भेसळ करतात पदार्थामध्ये. तर बघा, त्याच्यानंतर बघा, आता आपल्याला सेतू अभ्यासक्रमामध्ये समाजशास्त्राचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. बघा, तर बघा, तर आजचा हा 13वा दिवस आहे. 13 तारीख 13/7/2021. तर आजचा हा 13वा दिवसाचा जो अभ्यास आहे नागरिक शास्त्राचा. बघा, जिल्हा प्रशासन याच्याविषयी आपल्याला माहिती आपण कालच्या तासिकेमध्ये पण बघितलेली आहे. त्याच्यामध्ये बघा, जिल्हा प्रशासनाची माहितीमध्ये लोकशाही शासन संस्थेची वैशिष्ट्ये काय आहेत ते तुम्हाला स्पष्ट करायचे आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे कार्य काय आहे. त्याच्यानंतर तहसीलदार यांना तालुका दंडाधिकारी म्हणून कोणते कार्य करावं लागते याच्याविषयीची माहिती तुम्हाला लिहायची. त्याच्यानंतर न्यायाधीश, वकील यांच्याबद्दल आपणास असणाऱ्या माहितीचे थोडक्यात वर्णन तुम्ही लिहायचे. आज आपल्याला आता बघायचंय, चला कृती करूया. आता प्रशासन व्यवस्था आपण बघितली, त्यानंतर आता न्याय व्यवस्थेची माहिती आपल्याला पाहिजे. सगळ्यात मोठं न्यायालय म्हणजे सर्वोच्च न्यायालय हे कुठे आहे? दिल्लीला. त्यानंतर उच्च न्यायालय जर आपल्या राज्याच्या दृष्टीने जर विचार केला तर उच्च न्यायालय कुठे आहे? आपलं मुंबईला. त्यानंतर खंडपीठ हे नागपूरला आहे, मुंबईला आहे, पणजीला आहे. त्याच्यानंतर जिल्हा न्यायालय हे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असतात. आता हे जिल्हा न्यायालयाचे सुद्धा 2 न्यायालय केलेली आहेत, दिवाणी न्यायालय आणि एक सत्र न्यायालय. आणि कोणत्याही वकिलाची, एका वकिलाची तुम्ही मुलाखत घ्यायची
आणि न्याय व्यवस्थेची रचना आणि त्याचे कार्य समजून घ्यायचे. अशा प्रकारे तुम्हाला त्यानंतर मूल्यमापनावर सुद्धा प्रश्न आहे. न्याय व्यवस्थेचा शिरोभागी कोणते न्यायालय असते? तर सर्वोच्च न्यायालय. जिल्हा पातळीवरील कार्य करणाऱ्या न्यायालयाला काय म्हणतात? जिल्हा न्यायालय. याचे दोन प्रकार पडतात, एक दिवाणी न्यायालय आणि एक सत्र न्यायालय. त्यानंतर जोड्या लावायच्या आपल्याला. आता हे बघा, जिल्हाधिकारी. आता आपल्याला जोडी लावायची बघा. जिल्हाधिकारी हा काय असतो? जिल्हाधिकाऱ्याचं कार्य काय असतं? तर कायदा व सुव्यवस्था राखणे. बघा, जिल्हाधिकाऱ्याचं कार्य. त्याच्यानंतर जिल्हा न्यायालय. तहसीलदार कोण असतो? तालुका दंडाधिकारी. जिल्हा न्यायालय काय असते? तंटे सोडवणे. अशा प्रकारे हे कार्य चालत असतं बघा. त्याच्यानंतर बघा, आता आपल्याला पुढचा भाग बघायचा. आज आपण काय शिकलो? न्याय व्यवस्थेची रचना कशी असते, जिल्हास्तरीय न्यायालय कसं असतं. त्यानंतर जिल्हास्तरीय न्यायालयाचे दोन प्रकार पडतात, एक जिल्हा न्यायालयामध्ये एक दिवाणी न्यायालय, एक सत्र न्यायालय. न्यायालयाचे कार्य कसं असतं? न्यायाधीशामार्फत तंटे सोडवले जातात. वकिलामार्फत दोन्ही आरोपी आणि पक्षकार या दोन्हीच्या वतीनं काय केलं जातं? कोर्टामध्ये आपले पक्ष ठेवले जातो आणि त्याच्यानंतर न्यायाधीश हे त्याच्यावर निर्णय देतात. अशा प्रकारचा अभ्यास हा सेतू अभ्यासामध्ये आजचा होता. त्यानंतर सेतू अभ्यासक्रमामध्ये आजच्या 13व्या दिवशीचा हिंदीचा अभ्यास आहे. दिन 13वां. आज जो क्षेत्र है भाषा विकास कौशल्य है, निरीक्षण, वाचन और लेखन. अलग अलग कलाओं, जीवनोपयोगी वस्तु की प्रदर्शनी एवं यात्रा वर्णन समझते हुए वाचन करते हैं, यानी कि छात्र वाचन करते हैं तथा उनको अपने ढंग से लिखते हैं. तो आपको क्या करने का, ये जो चित्र दिखाई दे रहा है आपको, अध्यापक छात्रों से निरीक्षण करने का, चित्र का निरीक्षण करने को कहे और उस पर चर्चा करवाए. तो आपको क्या करने की, ये चित्र देखने का है और इस चित्र में क्या क्या आपको दिखाई देता है. बंदरगाह है, वहां पे स्वच्छ भारत स्वस्थ भारत लिखे वाला है. ऐसे पानी में कचरा मत डालो, न डालो. इस तरह से आपको अलग अलग यहाँ पे जहाज, छोटी बड़ी जहाज दिख रही है, इसका वर्णन आपको आपके शब्दों में करने का है. बाद में चित्र में दिखाई देने वाला बंदरगाह आपका वर्णन अपने शब्दों में लिखो. बंदरगाह यानी कि जैसे हमारी बस स्थानक रहता है, रेल स्थानक रहता है, उसी तरह से पानी में जो स्थानक रहता है जहाजों को रुकने के लिए, उसे बंदरगाह कहते हैं. देखो, इससे अब क्या करो, आओ अभ्यास करें. अपनी यात्रा का कोई प्रसंग कक्षा में सुनाओ. आपको क्या करने का है? आपने जहां यात्रा की है उसका वर्णन आपको अपने कक्षा में करने का है. जल प्रदूषण के बारे में जानकारी हासिल करो. जैसे जल प्रदूषण है, जल प्रदूषण कौन सी वजह से होता है? जल में अगर आप दूषित घटक आप अगर डालते हो तो उससे जल प्रदूषण होता है. यानी कि प्रदूषण के अलग अलग प्रकार है, उसमें जल प्रदूषण भी है. तो हमें ये ध्यान में रखना चाहिए कि हमने जल प्रदूषण नहीं करना चाहिए. बाद में देखो, सेतू अभ्यासक्रम की आपको यहाँ पे जो सराव आहे, सरावासाठी तुम्हाला ऑनलाईन टेस्ट दिलेली आहे सगळ्या विषयाची. तर मराठीची तुम्ही सोडवू शकता, हिंदीची सोडवू शकता, इंग्रजीची सोडवू शकता. सगळ्या विषयाची इथं दिलेली आहे, ती तुम्ही सोडवावी आणि मग नंतर त्याचा स्क्रीनशॉट काढून आपल्याला आपल्या वर्गामध्ये, त्याच्यानंतर दीक्षा ऍपचा वापर करण्यासाठी सुद्धा तुम्हाला इथं लिंक दिलेली आहे. त्या लिंकला क्लिक करून तुम्ही हा आपला अभ्यास तुम्ही करू शकता. बघा, आजच्या तासिकेमध्ये आज आपण बघितलंय सुगंध. पाऊस थांबलाय का? सुगंध, आवाज येतोय माझा? सुगंध, आवाज येतो का? पाऊस चालू आहे का? बघा, आज जो अभ्यास, सर्व अभ्यास आपण दिलेला आहे, तो तुम्ही काय करायचा आहे? तो अभ्यास तुम्ही काय करायचा? पूर्ण आपल्या व्हॉट्सअपवर पाठवायचा आहे. आणि तो आपल्याला काय करायचा आहे, जो इंग्रजीचा, गणिताचा अभ्यास दिलाय तो पूर्ण आपल्या याच्यामध्ये पाठवायचा आहे व्हॉट्सअप ग्रुपवर. हे लक्षात ठेवा.